ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत अचानकच चर्चेत आलेले पाहायला मिळतात, कारण त्यांचीच सून असलेल्या गिरिजा राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. संपूर्ण राऊत कुटुंबाच्या विरोधात, त्यांच्या काही नातेवाईकांच्या आणि संबंधितांच्या विरोधात हे सगळे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत. गुन्हा देखील दाखल झालेला आहे. कौटुंबिक हिंसाचाराबरोबरच या सगळ्यामध्ये जादूटोना विरोधी जे कायदे आहेत त्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे आरोप झाल्याच्या नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते. नेमकं गिरिजा राऊत यांनी कुणावर काय काय आरोप केलेत हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. विनायक राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2014 मध्ये निवडून आलेले खासदार आहेत. सध्या ते माजी खासदार आहेत. त्यांचाच मुलगा गीतेश राऊत हे देखील नगरसेवक आहेत. मात्र असं असताना अचानकच त्यांचं चर्चेत येण्यामागचं कारण ठरल्या त्या गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत. गिरिजा राऊत यांनी आज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्यामध्ये त्यांनी अतिशय खळबळजनक आरोप केले. त्यांच्या बाजूला त्यांचे वकीलही बसलेले होते आणि त्यानंतर हे सगळंच प्रकरण जे आहे ते उघडकीस आलंय. घडलंय असं की गीतेश आणि गिरिजा या दोघांचाही विवाह 2017 मध्ये झालेला होता. 2017 पासून आतापर्यंत गेल्या 7 वर्षांमध्ये आपला प्रचंड छळ झालेला आहे असे आरोप त्यांनी केलेले आहेत. गेले 7 वर्ष घरच्यांकडून आपल्याला अनेक गोष्टींसाठी अंधारात ठेवण्यात आलं होतं. आपल्या मनाच्या विरुद्ध अनेक गोष्टी करायला लागत होत्या. यामध्ये शारीरिक मानसिक स्वरूपाचा त्रासही दिला जात होता असे आरोप त्यांनी केलेत. थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की 2017 मध्ये जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यानंतर ते हनीमूनला सुद्धा गेलेले होते. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या पतीनं त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिला. ते सतत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी टाळाटाळ करायचे. हाच संपूर्ण प्रकार जवळपास वर्षभर सुरू होता. वर्षभर त्यांच्या पतीनं त्यांच्यासोबत कुठलीही जवळीक निर्माण करू दिली नाही, त्यांनी स्वतःही केली नाही आणि जेव्हा गिरिजा यांच्याकडून तसे काही प्रयत्न होत होते त्याला सुद्धा कायमच विरोध होत होता किंवा कुठल्या तरी गोष्टीचं कारण काढून कायमच टाळाटाळ केली जात होती. सुरुवातीला त्यांना असं वाटत होतं की यामागे काहीतरी कारणं असतील. आता यामागे कारणं म्हणून कारणं काय दिली होती गीतेश राऊत यांनी, तर गीतेश राऊत यांचं असं म्हणणं होतं की आपण भारतामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कम्फर्टेबल नाही आहोत. आपल्याला कुठेतरी इंटरनॅशनल ट्रिप वरती जावं लागेल, परदेशात जावं लागेल, तिथे आपण हे सगळं करूयात अशी कारणं दिली जात होती. अनेकदा घरात असताना आईला आवाज जाईल किंवा मग जे मदतनीस आहेत, रवी दादा म्हणून त्यांच्या घरात काम करणार आहेत, त्यांना कुठेतरी आवाज जाईल, काहीतरी चुकीचं बाहेरच्यांना वाटेल असं म्हणून सुद्धा हे सगळे शारीरिक संबंध असतील किंवा जवळीक निर्माण करण्याचे जे काही प्रयत्न असतील हे सगळे प्रयत्न सातत्यानं टाळले जात होते. आता त्याचबरोबर जेव्हा वर्षभर 1.5 वर्ष हे सगळं सुरू होतं त्यानंतर अचानकच या घरामध्ये सगळेच अघोरी प्रताप करायला या लोकांनी सुरुवात केली. म्हणजे काय केलं जात होतं, तर गिरिजा राऊत यांना वेगवेगळ्या भोंदू बाबांकडे नेलं जात होतं. त्यांच्याकडे नेऊन त्यांच्यावर कधी कोंबडा उतरवून टाकणं असेल, कधी वापरलेली कपडे त्या बाबांकडे देणं आणि त्याच्यावरती ते काही मंत्रोपचार करणं असेल, कधी कधी केस कापून अक्षरशः त्यांचे केस उखडून वगैरे नेलेले आहेत आणि मग त्याच्यावरती काहीतरी इलाज करण्याचे प्रयत्न झालेत. एवढं कमी की काय म्हणून त्यांना अनेकदा गोमूत्र प्यायला लावलेलं आहे. त्याचबरोबर जी उदी असते, जी अगरबत्तीची किंवा धुपाची राख वगैरे असते, हे सगळं सुद्धा पाण्यात घालून अगदी मोठे मोठे ग्लास भरून त्यांना हे प्यायला लावलंय. असं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं. जवळपास 7 वर्षांपासून हे सगळं सुरू होतं आणि हे का केलं जात होतं, तर गिरिजा यांना मूल व्हावं यासाठी म्हणून हे सगळं केलं जात होतं. थोडक्यात गिरिजा यांचं असं म्हणणं आहे की आपला मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असमर्थ आहे, असक्षम आहे, हे लपवण्यासाठी म्हणून माझ्या कुटुंबाकडून हे सगळे अघोरी उपाय माझ्याच विरुद्ध केले जात होते आणि कुठेतरी माझ्या मनावरती असं बिंबवलं जात होतं की आम्ही सगळे प्रयत्न करतोय, मात्र तुझ्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, तुझ्यामध्येच काहीतरी कमी आहे, त्यामुळे तुला पुत्रप्राप्ती होत नाही असं भासवण्याचा हा सगळा प्रकार होता, जे गेल्या 7 वर्षांपासून सुरू होतं असं देखील त्यांनी म्हटलंय. आता हे सगळं म्हणताना दुसरीकडे विनायक राऊत यांची या सगळ्यामधली भूमिका काय होती हे देखील त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की विनायक राऊत हे आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत दुसऱ्या घरामध्ये राहतात, त्यामुळे त्यांचा फारसा तसा डायरेक्टली संबंध कधी आला नाही. मात्र या घरामध्ये जिथे त्या राहतात तिथे त्यांचे पती म्हणजेच नगरसेवक गीतेश राऊत आणि त्यांच्या सासूबाई राहतात.
तिथे मात्र गीतेश घरामध्ये असताना त्यांच्या सासूबाईंचं वागणं बोलणं अतिशय वेगळं असायचं. ज्या वेळेस गीतेश बाहेर जायचे त्यावेळेस मात्र सासूबाई अतिशय विचित्र वागायच्या. अनेकदा मारहाण झालेली आहे. अनेकदा चार लोकांसमोर अपमान केलेला आहे. गीतेश यांनी अनेकदा त्यांना असं म्हटलंय की तुझी लायकी नाहीये वगैरे अशा शब्दांमध्ये अतिशय अपमानजनक शब्द त्यांच्यासाठी वापरण्यात आलेत असंही त्यांचं म्हणणं आहे. बरं आता हे सगळं प्रकरण विनायक राऊत यांना सुद्धा माहित होतं, यांना सुद्धा सांगितलं जात होतं. मात्र त्यावर विनायक राऊत यांनी स्वतःच्या मुलाला आणि पत्नीला समजून सांगण्याऐवजी त्यांनी मात्र तुला काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील असं म्हणत मलाच कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न केला होता किंवा माझा मन डायव्हर्ट करण्याचा, माझा जो काही राग आहे तो सगळा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता असे देखील आरोप विनायक राऊत यांच्यावरती करण्यात आले. आता या सगळ्यामध्ये दोन भोंदूबाबांची सुद्धा एंट्री होतीये. हे दोन भोंदूबाबा जे आहेत ते कोकण किनारपट्टी वगैरे सिंधुदुर्ग भागातले आहेत. या बाबांनी विशेषतः हे सगळे अघोरी प्रताप जे काही केलेले आहेत हे सगळे करायला सांगितलेले होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं झालंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या व्यतिरिक्त अनेकदा त्यांना मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठीच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या खायला सांगितलेल्या आहेत. अनेक वेळा काहीतरी राजकीय कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये व्यत्यय येईल, विघ्न येईल असं म्हणून त्यांना या सगळ्या गोळ्या जबरदस्तीने खायला घातल्या जात होत्या, ज्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. त्यांना या पूर्वीच्या सुद्धा काही मेडिकल कंडिशन्स आहेत. असं असून सुद्धा त्यांच्या शरीराला सूट न होणारी काही औषधं त्यांना दिली जात होती असं देखील त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत काय की गिरिजा राऊत या स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबामधून आहेत आणि आपलं कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन नाही किंवा जर आपल्याला भविष्यात जाऊन या सगळ्या गोष्टी कळल्या तर आपण फारसं काही करू शकणार नाही याची खात्री या राऊत कुटुंबाला होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्यापेक्षा सुद्धा अतिशय मध्यमवर्गीय असणाऱ्या एका कुटुंबातल्या मुलीला स्वतःची सून करून घेतलं. त्यानंतर ज्या बंगल्याचं, गाड्यांचं वगैरे त्यांना सुरुवातीला दाखवलं गेलेलं होतं त्या घरात त्यांना न ठेवता एका अगदीच लहानशा वस्तीमध्ये असलेल्या घरामध्ये त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ठेवलेलं आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या विषयी जेव्हा विनायक राऊत यांना विचारलं गेलं त्यावरती विनायक राऊत यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत. 2022 पर्यंत जर या सगळ्या गोष्टी घडत होत्या तर त्यांनी सगळे आरोप आणि गुन्हे दाखल करण्याचं काम आता का केलं, यापूर्वीच हे गुन्हे दाखल का नाही केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या सुनेला 15 कोटी रुपये हवेत, एक टेरेस फ्लॅट हवाय आणि दरमहा 5 लाख रुपये स्वतःच्या खर्चासाठी हवेत आणि हे सगळं तिला मिळत नाहीये, तिला आम्ही देत नाही आहोत म्हणून तिने अशा पद्धतीचे आरोप केलेत असं प्रत्युत्तर या सगळ्यामध्ये विनायक राऊत यांनी दिलंय. मात्र खरंच हे सगळे आरोप खरे आहेत की खोटे आहेत या सगळ्यावरती सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणामध्ये फिरोज बाबा नावाच्या एका बाबाला अटक सुद्धा केली आहे. इतर सगळ्यांचेच शोध सुरू आहेत. अनेक या सगळ्यामधली जी कलमं आहेत ही नॉन बेलेबल म्हणजे ज्यामध्ये जामीनही मिळत नाही अशा स्वरूपाची अतिशय गंभीर कलमं आहेत. या सगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे हा सगळाच प्रकार आज समोर आल्याच्या नंतर संपूर्ण राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते. खरंच पॉलिटिकल पॉवर असल्यामुळे विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी या सगळ्यांकडून गिरिजा राऊत यांचा इतक्या वर्षांपासून इतका अमानुष छळ सुरू होता का हे सगळं पोलिसांकडून शोधलं जात आहे. आता या प्रकरणामध्ये संपूर्ण राऊत कुटुंबाबरोबरच हे लग्न जमवण्यासाठी ज्यांनी मध्यस्थी केली होती त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. याचबरोबर जे चुलत नातेवाईक आहेत, चुलत सासरे वगैरे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत. त्याचबरोबर 2 भोंदूबाबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी एकाला अटकही झाली आहे, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. एकंदरीत काय की हे सगळे आरोप केल्यामुळे विनायक राऊत पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब चर्चेत आलेत. ऑलरेडी ठाकरेंच्या अनेक खासदारांनी त्यांची साथ सोडली, अनेक आमदारांनी यापूर्वी साथ सोडली. त्यांचे अनेक नेते हे विरोधी पक्षांच्या म्हणजेच त्यांच्या विरोधात असलेल्या सत्ताधारी पक्षांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, संपर्कात आहेत असं म्हटलं जात असताना ठाकरेंची सेना कुठेतरी ऑलरेडीच बॅकफुटला असताना त्यांच्याच सेनेतल्या एका अतिशय महत्वाच्या पदावर राहून गेलेल्या आणि पक्षामध्ये मोठं स्थान असलेल्या व्यक्तीच्या विरोधात अशा पद्धतीचे आरोप झाल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या या सगळ्या भूमिकेवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाकरे या सगळ्यावरती नेमकं काय भूमिका घेतात, त्यांचं मत या सगळ्यावरचं काय आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी आज प्रत्येकच जण उत्सुक असलेलं पाहायला मिळतात. आतापर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया या सगळ्यावरती ठाकरेंकडून तरी आलेली नाहीये. सुषमा अंधारेंना जेव्हा या सगळ्याविषयी विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सुद्धा या मुद्द्यावरती बोलायला टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे एकंदरीत काय की गिरिजा राऊत यांनी जे काही आरोप केलेत या सगळ्या आरोपांवरती
पोलिसांकडून सगळंच शोधकार्य केलं जाणार आहे, तपास घेतला जाणार आहे. तपासामधून जर ही सगळी कारणं आणि जे जे काही आरोप झालेत हे सगळे खरे आढळले तर मात्र संपूर्ण राऊत कुटुंबाला कदाचित तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आता काय काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.